ओम गम ओम श्री गुरु शरणम. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. श्री स्वामी महाराजांच्या कुटीचा दरवाजा बंद होता. बाहेर एक गौरकाय तरुण तेजस्वी संन्यासी हात जोडून उभा होता. त्याच्या तोंडावर कायेवर तपश्चर्येचं, विद्वत्तेचं, आचरणाचं तेज ओसंडत होतं. नजरेत करुणा आणि डोळ्यात आसू होते. रात्रभर तो तिथेच तशा अवस्थेत उभा होता. डोळ्यातून आसू वाहत होती. पहाटे 2:30च्या सुमारास कुटीचा दरवाजा कुरकुरला. एक दार उघडलं गेलं. श्री स्वामी महाराज कुटीच्या बाहेर आले. त्या तरुण संन्याशांनी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांच्या चरणांवर एक श्लोक अर्पण केला. हे क्षणार्धात घडलं. त्या किंचित उग्र चेहऱ्यावर स्मित झळकलं. अरे बाळा, रात्रभर तू इथेच उभा आहेस? मग कुठे जाऊ स्वामीराया? स्वामीराया, आपल्याशिवाय मला कोण आहे? बरं बरं, स्नान आणि नित्यक्रम उरकून घे. श्री स्वामी महाराजांनी किंचित हसत उत्तर दिलं. ते पुढे पाऊल टाकणार इतक्यात तो तरुण संन्यासी पुन्हा दंडवत प्रणाम करता झाला. तो तरुण संन्यासी म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज होते. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्याला दीक्षापूर्वक दंड द्यावा म्हणून रात्रभर त्यांनी हे धरणं धरलं होतं. लाडक्या शिष्याचे लाड श्रींची अनुमती घेऊन थोरल्या स्वामी महाराजांनी पुरवले. श्री स्वामी महाराजांनी त्यांना दंड दीक्षा दिली. ते दंडी संन्यासी झाले. संन्यासात अनेक प्रकार आहेत. दंडधारी दीक्षित संन्यासी ही उच्च अवस्था आहे. श्री दीक्षित स्वामींनी श्रींचरणी अर्पण केलेले श्लोक हे अत्यंत प्रभावी असं सिद्ध स्तोत्र आहे. भावपूर्ण अनन्य शरणागतीने युक्त आहे. मेषम केशम सुषुषम भूम भुवन वनवहम मारहम रत्नरत्नम वंदे श्रीदेव देवम सगुणगुरुकुरुम श्रीकरम कंजकंजम मामज्ञम मत्तमर्भम भवदव सुवह वासना सर्वसंघे मातः पातः सुतस्ते वहरहसी हरे देशिके शिष्य शिष्यम. याचा भावार्थ असा: भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकर या त्रिमूर्तिरूप असलेल्या सर्व वेद व तद्भुत चतुर्दश भुवने धारण करणाऱ्या, सौंदर्याने मदनाला पराभूत करणाऱ्या, रत्नातही सर्वश्रेष्ठ ज्ञानगुणसंपन्न अशा गुरूंनाही गुरुस्थानी असलेल्या, भक्तांना सर्व प्रकारची वैभव देणाऱ्या आणि हातात कमंडलू घेणाऱ्या, कमलाप्रमाणे सुकोमल प्रसन्न वदन अशा देवाधिदेवा श्री सद्गुरुनाथा श्री दत्तात्रेय मूर्ते, मी आपल्याला अभिवादन करतो. मी सर्व वासनांच्या समूहात सापडून संसाररूपी अग्नीच्या ज्वालांनी चांगलाच ग्रासला गेलो आहे. अहंकार मदाने उन्मत्त झालेला मी अज्ञ बालक आहे. तुम्हीच मला मात्या पित्याच्या जागी आहात आणि मी तुम्हाला पुत्रस्थानी आहे. हे गुरु, सार्वभौम श्री वासुदेवानंद सरस्वती सद्गुरू, तुमचा शिष्य असणाऱ्या मला इथून पुढे माझा अधपात न व्हावा म्हणून हाती धरून जीवनातील महत्तम असं ज्ञान रहस्य शिकवा. संकल्पासह नेहमीचे सर्व उपचार करून वरचा श्लोक प्रतिदिन किमान 24 वेळेला किमान 2 वर्ष अर्थातच अर्थाकडे लक्ष देऊन असा म्हणावा. श्री सद्गुरूंची भेट आणि कृपा लाभण्यास खूपच मदत होईल, मार्गदर्शन लाभेल. श्री दत्तप्रभू नक्की कृपा करतील. मूकम करोती वाचालम. 1910 सालच्या थोरल्या स्वामी महाराजांच्या हवनूर येथील चातुर्मासात श्री गोपाळराव राज्याध्यक्ष यांनी अखंड भजन सप्ताह केला. त्यानिमित्त सांगता करताना त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं. पंक्तीत लोक श्लोक म्हणू लागले. त्यातच एक मुका मुलगा आला होता. त्याला श्री स्वामी महाराज म्हणाले, बाळ, तू श्लोक म्हणतोस का? म्हण बरं. श्री स्वामी महाराजांनी त्या मुलाकडे अमृतदृष्टीने पाहिलं आणि खूण केली. त्या मुलाच्या मुखातून साक्षात सरस्वती प्रकट झाली.
मुलांनी खणखणीत आवाजात श्लोक म्हटला. मुका बोलू लागला. वासुदेवानंद स्वामी मूर्ती अघटित तेही घडून दाविती, हेच खरं. सत्संकल्प. सत्संकल्पाला श्रींचे आशीर्वाद असतातच, कारण त्यांच्या कृपेशिवाय सत्संकल्प संभवतच नाही. सत्संकल्प सिद्धीसाठी अपेक्षारहित मनपूर्वक प्रयत्न म्हणजे प्रभुसेवा. सेवा करणाऱ्याचं कौतुक पोटाशी घेऊन आई करणार नाही का? काम करते जाओ, पुकारते जाओ, मदत तैयार है, हाच अनुभव आई देईल. ही प्रचिती यावी असं वाटत असेल तर उपासना आणि बाहेरचे व्याप कमी करणं इष्ट. श्री गुरुदेव दत्त.